फ्रेंड्स, आपल्या शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज बनवते मी फ्लावर। त्यासाठी आज मी घेतला हे फ्लावर असे तुकडे करून घेतलेत फ्लावरचे, आणि खालचे जे देठ असतात त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत। आता मी गॅस पेटवते। हे पाणी आहे, जरा गरम पाणी होतं तेच ठेवले मी गरम करायला, आणि त्याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ टाकून घेते। पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपण फ्लावर टाकून घेणार आहे। हळद आणि मीठ टाकून घेते। याला उकळी आली का आपण त्याच्यात फ्लावर टाकून घेणार आहे। हळद मिठाला आता पाणी हळद मीठ टाकून घेतले, त्याला उकळी आली। आता मी गॅस बंद करते। गॅस बंद केलाय। याच्यात मी आता फ्लावर टाकून घेते। 1 मिनिट अशीच ठेवायची आपण, आणि नंतर मिक्स करून घ्यायची ती पाण्यात। आता चांगली हळद मिठाची उकळत्याच पाण्यात टाकायची आणि 1 मिनिट ठेवायची। आता अशीच आपण 1 मिनिट आतूनमधून अशी मिक्स करायची, खाली वर करून घ्यायची। आता 1 मिनिट झालेलं आहे फ्लावरला। जास्त वेळ नाही ठेवायची गरम पाण्यात। आता आपण हे काढून घेते, पाणी याच्यातलं ओतून देऊ। आता हे आपण बाजूला ठेवून देऊ थोडा वेळ। बाजूला ठेवून देऊ। हे पाणी ओतून द्यायचं आपण। आपण आता कढई तापत ठेवली, तेल घालून घेऊ याच्यामध्ये। दोन चमचे तेल मोठे घालून घेतले। तेल तापते आता। तापते का बघू। थोडीशी 1-2 दाणे जिरीचे टाकून। तेल तापलेलं नाही अजून। अशा या 2 मिरच्या मी तिखटवाल्या 2 मिरच्या हे कट करून घेतलेल्या इथं, आलं आणि लसूण। आता मी याच्यात आपल्याला लागणारं साहित्य घेते। थोडंसं हळद, थोडी ही मिरची तिखट नाही, कमी तिखटवाली आहे। तिखट ज्याच्या त्याच्याप्रमाणे, आवडीप्रमाणे। आणि आता याच्यात आपण हे धने आणि जिरे मिक्स पावडर आहे। हे छोटे छोटे 2 चमचे जिरे धने पावडर घेतलेली आहे। आणि आता आपण याच्यामध्ये तेल तापलं का जिरं टाकून घेऊ। गॅस थोडा कमी केलाय। आता हे आपण जिरं टाकून घेतले, नंतर लसूण, आलं हे सगळं मी किसून घेतलेलं आहे। त्या 2 मिरच्या कापून घेतलेल्या आहे। तिखट ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे टाका सर्व। तिखट प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे घ्या, कोणाला तिखट चालतं कोणाला नाही चालत त्याप्रमाणे। आणि हे आता थोडासा हिंग, हे हिंग घालून घेतले। तर मी गॅस बारीक करते थोडासा। आणि आता हे धने आणि जिरे हे सगळं असं मिक्स करून घेऊ आपण। त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेते मी। हे असं मिक्स करून घ्यायचं। तेलात मसाला हे जळतो म्हणून कमी पाण्यामध्ये मिक्स करून घेते। कोरडा मसाला जळून जातो तेलामध्ये। आता हे चांगलं परतून झाले। आता याच्यात आपण हे मसाला घालून घेऊया। अजून थोडं पाणी घालून घेते मी मसाल्यामध्ये। आता आपलं हे चांगलं आलं गुलाबी झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता हे मसाला आपण जास्त थोडं पाणी घेतलं आहे याच्यात घालून घेऊ। ते 2 मिनिटं परतून देऊ आपण। ते आता चांगलं असं थोडं परतून घेऊ। थोडंसं लगेच त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ आपण। फ्लावरमध्ये पण उकळताना मीठ टाकले, जरा जपून मीठ टाका। मीठ पण लगेच घालून घेतले। आता हे चांगलं परतून घेऊ आपण।
हे आता आपण तेलाला याला तेल सुटायला लागेल. हे चांगलं परतून घेऊ, तेल चांगलं सुटेपर्यंत. गॅस थोडा मी फास्ट केलेला आहे. आता हे थोडा वेळ 1 मिनिट अजून परतून घेऊ. हे जरा थोडंसं अजून थोडी घट्ट होती याची ग्रेव्ही, तोपर्यंत मसाल्याची तिखट मिठाची हेच धना पावडर वगैरे टाकली याची आपण काढून घेतलेला मसाला थोडासा थिक होतोय, तोपर्यंत आपण परतून घेऊ. हे मसाला आता आपला चांगला घट्ट झाला आहे. आता याच्यात आपण वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. आणि आता ही फ्लावर आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये. आपल्याला ही फ्लावर वाफेवरच शिजवायची. झाकण ठेवू. जास्त गाळ नाही करायचा फ्लावरचा, का त्याचे 2-2 तुकडे नाही झाले पाहिजे इतपत तरी नाही शिजवायची, कमी शिजवायची जरा. आता हे चांगले मिक्स करून घेऊ आपण फ्लावर. आता मीडियम गॅसवरती ठेवली मी. आता आपण याला वाफ देऊ एक चांगली. याला एक झाकण ठेवून वाफ देऊ. याच्यात पाणी नाही टाकायचं आपण. वरतून थोडंसं झाकणावरती पाणी ठेवायचं. ते थोडंसं आपण याच्यावर फक्त पाणी ठेवले. हे पाणी फक्त वर खाली लागू नये मसाला म्हणून झाकणावरती पाणी ठेवले. आणि आता हे आपण चांगलं परतून घेऊ. आता आपण पाणी जरा साधारणच गरम झाले, कोमट झाले पाणी. आपण एकदा मसाला भाजी मिक्स करू, खालवर करून घेऊ. आता आपण ही 5 मिनिटं अजून शिजवून देऊ भाजी. थोडासा गॅस मी फास्ट करते. पाणी आता चांगलं गरम झाले. गॅस आपण फास्ट केला होता. जरा आता मिक्स करून घेऊ. आता थोडासा शिंतोडा द्यायचा फक्त पाण्याचा, जास्त नाही द्यायचा. ह्याच गरम पाण्याच्या ताटातलं थोडंसं शिंतोडा द्यायचा, अगदी थोडंसं. आणि आता हे चांगलं हलवून घ्यायचं. आणि आता पुन्हा एक वाफ द्यायची आपण याच्यावरती. आता गॅस जरा मी बारीक करते आणि थोडीशी आता आपण पुन्हा वाफ देऊ एक, म्हणजे आपली भाजी तयार होणार. आपली भाजी झाली काय आता पाहू आपण. भाजी शिजली का पाहून घेऊ आपण. आता शिजली, त्याचे 2 तुकडे झाले भाजीचे. बघा तुकडे होतात. भाजी चांगली शिजून तयार आहे. आता मी
ताटात घेऊन दाखवते तुम्हाला भाजी. मी गॅस बंद करते. आपण भाजी पहा कशी झाली भाजी आपली छान. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जरा सर्वांनी लिंक माझी पुढे पाठवा. लिंक पुढे पाठवल्याबद्दल धन्यवाद. सर्व फ्रेंड्स लोकांनी माझी काळजी घ्या. माझे खूप सबस्क्राईब कमी आहे अजून, तर तुम्ही सर्वांनी विनंती आहे सर्वांना माझा शेअर करा. सर्वांना सांगा लाईक शेअर करायला. आणि बाय. थँक्यू. कशी वाटली माझी रेसिपी ते कमेंटमध्ये सांगा. कुठून बोलतोय ते पण मला सांगा. बाय. थँक्यू.